हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर चला, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्याज लाईफ विथ रियांश. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा आहे सॅटरडेचा. आणि सॅटरडेला बघा, एकादशी होती आणि एकादशीच्या दिवशीचा सकाळ सकाळचा हा काय आहे, माझा व्हिडिओ मी स्टार्ट केलेला आहे. आणि झालं आहे काय माहिती आहे का, की नेमकं रोज मी 6ला उठते आणि आज आहे ना, आज मला उठायला चक्क अर्धा तास लेट झालं आहे. 6:30 वाजून 5 मिनिटं झाले होते, तेव्हा माझे डोळे उघडले होते. मी मग फास्टमध्ये उठून आवरून अंघोळ वगैरे करून आहे ना, मुलांना आवरायला घेतलं होतं. त्याच्यामध्ये मग उशिरा उठल्यामुळे माझं डोकं आहे ना पूर्णपणे हँग झालं होतं. मला कळत नव्हतं की नेमकं मी कुठून स्टार्ट करू आणि काय करू, कारण आज मला कामं पण भरपूर होते. त्याच्यामध्ये मी काय केलं, माझी अंघोळ वगैरे आवरली आणि लगेच कृष्णाला बाथरूममध्ये घेतलं. तिची अंघोळ आवरली आणि नेहमीप्रमाणे तिची तयारी करायला घेतली. शनिवार आहे, शनिवार सॅटरडे काय आणि बघा, जसं मी रोज तिचं आवरून देत असते तसं आज पण मी तिचं आवरून द्यायला घेतलं आणि ड्रेस वगैरे घातला. तेव्हा तिनेच मला आठवण करून दिली की आज आई, अगं माझा स्पोर्ट ड्रेस आहे. आणि काय बोलते, आज शुक्रवार आहे. अजून तिला वार कळत नाही, म्हणून तिला म्हटलं, ती मला शुक्रवार म्हटली, पण तिचं बरोबर होतं. आज सॅटरडे होता आणि सॅटरडेला स्पोर्ट ड्रेस असतो. मग मी परत तो ड्रेस ठेवून दिला, परत स्पोर्ट ड्रेस काढला, तिला तो घालून दिला. आणि हे सगळी धावपळ माझा दादू बघत होता. आणि तो मग मला तिचे साहित्य, जे सामान तयारी करायची राहते ना, ते मी साईडला काढून ठेवलेलं राहते. बेडवरती काढून ठेवलं होतं. मग तिथे एक एक माझ्याकडे दादू घेऊन घेत होता आणि मग मी तिचा पटापटा आवरून देत होती. नेमकं असंच होतं माझ्यासोबत, तरी असंच होतं. ज्या दिवशी मला लवकर करायचं राहते ना काहीतरी, त्या दिवशी मला नेमका जाग उशिरा येतो. आणि मी अलारामही लावून ठेवलेला असतो, तो कुठं अलाराम वाजतो आणि कुठं बंद होतो हे काही मला कळत नाही. कारण रात्री ना, रात्रभर कृष्णा आणि दाद्या, रात्रीतून 2-3 वेळा तरी कृष्णा उठते आणि दादूचं तर काय चालूच राहतं. आणि ते उठले ना की मग ते मला उठवतात. एक म्हणते मला इथं झोप, आई एक म्हणते माझ्याकडे झोप. आणि दादू उठून सू वगैरे केलेले असते, त्याला उठवायचं, परत त्याची पॅन्ट चेंज करायची. याच्या नांदात आहे ना माझी झोप काय पूर्ण होत नाही. आज सकाळी उठून आहे ना, मी काही स्वयंपाक वगैरे बनवला होता, डायरेक्ट तिला आंघोळीला घेतलं आणि तिचंच उरकत होती. आणि जवळजवळ 7:30 वाजले होते. 8 वाजता तर परीचं आवरायचं राहते. मग परी तिचं आवरून झाल्यानंतर परीचं मी आवरत असते. आणि आज एकादशीची सुट्टी असते तसं जनरली, पण आज या एकादशीला मात्र यांच्या स्कूलला काही सुट्टी नव्हती. कृष्णाला पण स्कूल होतं आणि परीला पण स्कूल होतं. मग कृष्णा मला विचारत होते, आज मला तर टिफिनला काय देणार, काय देणार. तर तिला मी सांगितलं, आज उपवास असतो, तुला पण उपवास करायचा आहे. त्याच्यामुळे मग बसली ती शांत, कारण साबुदाण्याची खिचडी ही फार आवडते तिला पण आणि परीला पण. आणि बघताय ना, कृष्णा एका जागेवर बिलकुल राहत नाही, थोडा वेळसुद्धा एका जागेवरती राहत नाही. अक्षरशः तिची तयारी करून देईपर्यंत सुद्धा ती एका जागेवर राहत नाही. एका म्हणजे माझ्या हातातली सुटली ना की पडतीच. तिला पकडून पकडून आणावं लागतं मला तिचं उरकून द्यायला. आणि कितीही तिला ओरडलं किंवा कितीही तिला प्रेमाने जरी सांगितलं तरी ती शांतच बसू शकत नाही. म्हणजे ओव्हर ॲक्टिव्ह आपण म्हणतो ना, तशातला भाग आहे. शेवटी तिची पकडून पकडून काय होईना तयारी मी करून देते. आणि तिच्यासोबत तिचा दादू पण ऑब्झर्व करतो. त्यामुळे दादू पण आता काय करायला लागलाय माहिती का, तिच्यासारखं करायला लागलाय. जशी कृष्णा करेल ना, कारण कृष्णाचं आणि दादूचं लय पटतंय. जसं कृष्णाला तसं दादूला लागतं, असं होऊन चाललंय. आणि पूर्ण दिवसभर घरी नसते, पूर्ण दिवस स्कूलला असते. आल्यानंतर पण तिचा होमवर्क राहतो. त्याच्यामुळे ती काही यांच्या ह्याच्यामध्ये नसते. हे दोघं भाऊच दिवसभर म्हणजे खेळतात नाही का, जेव्हा वेळ भेटला ना तेव्हा हे दोघंच खेळतात. त्याच्यामुळे या दोघांची बॉन्डिंग चांगली जमली आहे. जसं कृष्णाच्या सोबत मी करते तसं दादूच्या सोबत करावं लागलं. म्हणजे एकाला जरी आता सपोज मी दादूला पी घेतली, त्याला थोडा वेळ जवळ घेतला ना तर कृष्णाला पण घ्यावं लागतं. आणि कृष्णाला जर घेतलं ना तर दादूला पण घ्यावं लागतं, अशी कंडिशन झाली. फायनली मी तिचं आवरून दिलं
आणि ती बाहेर खेळायला म्हटली, तू म्हणे मी खेळून येते तोपर्यंत तू माझा टिफिन आवरून दे. आणि मग ती खेळायला गेली, त्याच्यासोबतच दादू गेला. म्हटलं चला हे खेळतायत तोपर्यंत आपण साबुदाण्याची खिचडी बनवून घेऊया. आणि आमच्या इकडे ना साबुदाण्याची खिचडी नाही म्हणत, आम्ही उसळ म्हणतो. आणि कृष्णा पण तेच म्हणत होते, आई मला आज उसळ बनवून देणार का. मग त्याच्याच तुमचं म्हटलं चला तुम्हाला पण शेअर करूयात. तर काय माहिती का, काल बटाटे आणायला काही लक्षात नाही राहिलं, एकच बटाटा घरात होता. म्हटलं चला तेवढाच टाकून थोडीशी काय बनवून घेऊयात जसं होईल तसं, कारण मग नंतर काय मला वेळ भेटणार नाही आहे. मग काल काहीच प्रिपरेशन मी केलेलं नव्हतं. आज एवढी धावपळ झाली ना माझी, आणि त्यात मी उशिरा उठले, तर सगळा गोंधळ झाला. आणि सकाळी सकाळी काय होतं माहिती आहे का, अलाराम वाजतो पण परचे पप्पा काय करतात, लगेच अलाराम बंद करतात. कारण सकाळची रात्रीच्या म्हणजे अस्वस्थ अशी झोप असते, म्हणजे शांत गाढ काय झोप होत नाही. आणि सकाळी सकाळी मस्त साखर झोपेमध्ये नाही का अशी गाढ झोप लागते मला पण आणि मुलांना पण. आणि मग सकाळी सकाळी जाग येत नाही. नेमकं ज्या दिवशी काहीतरी काम करायचं राहतं त्या दिवशी बिलकुलच सकाळी लवकर जाग येत नाही, आणि मग पूर्ण धावपळ होते. तर तेच माझी चाललं होतं. आणि खरोखर सांगते, आता दिसते तुम्हाला या स्पीडमध्ये नाही, पण मी अशीच पळत होती माहिती का. मला अक्षरशः 9 वाजता घरातून बाहेर निघायचं होतं, ते पण मुलांचं आवरून त्यांना घेऊन सोबत निघायचं होतं. मग मी पटापटा काय केलं, एका साईडला उसळ बनवायला टाकली आणि एका साईडला वेपर्स तळून घेतले, शेंगदाणे तळून घेतले. आणि या दोघींना मोबाईल बघत आणि हा राडा कोणी घातलाय, हा एवढा कृष्ण कोणी घातला राडा. हो मग मी आली होती राडा घालायला. बघितलं ना, असं आहे माझ्या घरामध्ये. म्हणजे मी जर एकीकडे फेस करून काम करत असले ना, तर माझ्या पाठीमागे ना गोंधळ घालून ठेवायला अनेक जण आहेत. माझं घर कधीच नीट अँड क्लीन तुम्हाला दिसणार नाही. पहिलं तर म्हणजे एक कंजेस्टेड रूममध्ये मी राहते, छोट्या 2 रूम आहेत, त्याच्यामध्ये मी ॲडजस्ट करते कसंबसं. आणि त्याच्यामध्ये हे मुलं, जिथं माझं लक्ष नसेल ना तिथं नुसतं गोंधळ घालून देतात. आणि मी बोलली ना तर ती म्हणते मी नाही, ती म्हणते मी नाही. आणि अक्षरशः दादूचं नाव सांगून देतात, दादूला मी काय बोलू शकत नाही, असं होऊन जातं. त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये ना आता म्हणजे मी अक्षरशः कंटाळली की कधी माझं घर कंप्लीट होईल असं झालंय मला. फायनली माझं सगळं आवरलं आणि आम्ही निघालो. फॅमिली आहे. आज आम्ही चाललेलो आहे आपला आज आषाढ एकादशी आमच्या कंपनी आपण आम्ही अन्नदानचा उपक्रम केलेला आहे या ठिकाणी. हे आम्ही जातो हर या हर घर या. आणि बघा तुमच्या लक्षात आलंच असेल की सकाळपासूनची माझी धावपळ कशासाठी चालली होती. तर आज एकादशी निमित्त ना आपल्या ग्रेट CMD सरांनी आणि माझे गुरुवर्य भाग्यविद्यार्थी अजय सर आणि मनीषा मॅडम यांनी आषाढी एकादशी निमित्त ना थोडंसं अन्नदान आपल्या हातून जे काय होत असेल छोटं मोठं नाही का, ते करण्यासाठीचा छोटासा आपला प्रोग्राम आयोजित केला होता. त्या प्रोग्राममध्ये आपण आपल्या वाटेचं जेवढं काही आपल्याला दानामध्ये जे काय द्यायचं असेल, म्हणजे फळं असतील किंवा वेपर्स असतील, राजगिरीचे लाडू असतील, साबुदाण्याची खिचडी असेल, तर हे आपल्याला घेऊन जायचं होतं. आणि तिथं काय करायचं होतं, तिथं आपल्याला दिंडी येणार होती आणि त्या दिंडीच्या सोहळ्यातील लोकांना आपल्याला ते अन्नदान करायचं होतं. त्याच्यासाठी भैरवनाथाचं मंदिर आहे शिक्रापूरमध्ये, खूप छान मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपलं हे आयोजन होतं आणि त्या आयोजनासाठी जाण्याची आमची काय होती, धावपळ चालली होती. आणि खरं सांगते ना, हा सोहळा मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम अनुभवलं आहे की ह्याची म्हणजे दिंडी, आणि त्या दिंडीमध्ये किती लोकांनी म्हणजे आनंद घेत ते सगळ्या गोष्टी करत असतात ना. आम्हीसुद्धा त्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला. अक्षरशः दिंडीतील ती फुगडी खेळत होते, लेडीज पण पावली करत होतात, एन्जॉय करत होते. आणि ते झाल्यानंतर मग आमची पूर्ण टीम, माझे सिनियर सगळ्यांनी मिळून आहे ना आम्ही कार्यक्रमाची सांगता केली. आणि त्या कार्यक्रमानंतर आम्हीसुद्धा दिंडीसोबत आहे ना ज्यामध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यासोबत पावली, फुगडी आणि हे करत होतो. आमची पूर्ण टीम आम्ही म्हणजे सर्कलमध्ये किंवा मग एक म्हणजे पेअरने जोडीने आम्ही फुगडी खेळलो, खूप धमाल मस्ती केलीत. आणि थोडीशी जनसेवासुद्धा जेवढी म्हणजे होत असेल तेवढी आम्ही ते पण केलं. सगळं उरकलं आणि
कृष्णा आमच्यासोबतच होती पूर्ण वेळ. त्याच्यामुळे कृष्णाला आम्ही मग नंतर शाळेत सोडून द्यायला गेलो. कृष्णाला शाळेत सोडून दिलं तेव्हा कृष्णाचं बघा, कृष्णाला ना नको वाटतं कुठं जायला आईला सोडून. तुम्हाला तर माहिती आहे कृष्णा सारखी जवळ 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 राहते. तिथं गेल्यानंतर आई मला सुट्टी कधी होणार, मग आई तुम्हाला घ्यायला का नाही येत, आणि मग मला मी सुट्टी नाही घेऊ शकत का आज, मला पी देन, इथं पी देन तिथं पी देन, येऊन तिऊन कृष्णाचा टाईमपास चालला होता की जेणेकरून मला आजच्या दिवस हे करावं लागेल. विचारत होती मग मी शाळेत काय करू, मी एवढ्या वेळपर्यंत मी काय राईट करू, असं चाललं होतं बाईचं. आणि शेवटी फायनली तिथल्या आंटी ज्या आहेत ना, त्या आंटी मग तिला घ्यायला आल्या, कारण त्या आंटींना कळलं होतं की ही काय तशी जाणार नाही. आणि मला ते मोबाईल पण नीट पकडू देत नव्हती, शूट पण नीट आला नाही, कारण तिचं सारखं चाललं होतं आई मला इथं पी घे, आई मला तुझी पी घेऊ दे, तू माझी इथं पी घे. आणि मग आंटी तिला फायनली स्कूलला घेऊन गेला आणि आम्ही तिथे निघालो. बघा अशी काहीशी कृष्णाची शाळा आहे. आणि कृष्णा आणि परी एकाच स्कूलमध्ये आहे, म्हणजे इथंच आहे. परी आहे 4थीला आणि कृष्णा आहे 1लीला. तर नंतर आम्ही घरी आलोत आणि घरी आल्यानंतर माझे सगळे कामं बाकी होते, कपडे भांडे वगैरे नाही का, घर आवरायचं होतं, ते सगळं आवरलं. आणि फायनली मग मी फराळ केला. फराळ केल्यानंतर एकादशी आहे, चला म्हटलं दादाचे शूट घेऊयात. मग दादूचे शूट घेतलेत. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला